निराधार योजना, संजय गांधी निराधार योजनेबद्दल बऱ्याच अपडेट वेळोवेळी सरकारकडून येत आहेत। कारण बच्चू कडू यांनी 7 दिवसाचं उपोषण केलं होतं की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा विधवा पेन्शन योजना असेल, दिव्यांगांसाठी योजना असेल, कर्जमाफी असेल, याबद्दल 7 दिवस उपोषण केलं होतं। आणि यामध्ये असं ठरलंही होतं की आम्ही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा बाकीच्या या ज्या घोषणा आहेत त्या घोषणांचे म्हणजे त्या योजनांच्या आहेत ते आम्ही अनुदान वाढवू म्हणजेच पेन्शन वाढवू असं सांगितलं होतं सरकारने। त्यावेळी त्यांना एक आश्वासनही दिलं होतं। उपोषण त्यावेळीच बच्चू कडू यांनी सोडलं। परंतु संजय गांधी निराधार योजनेबद्दल आता सध्या एक अपडेट सुरू आहे। सध्या आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बच्चू कडू यांची पदयात्रा 7/12 कोरा ही पदयात्रा चालू आहे, हे तुम्हाला माहीतच आहे। परंतु संजय गांधी योजना याबद्दल एक अपडेट समोर आले आहे। महासंवाद वरती एक पेज याद्वारे एक अपडेट समोर आलेले आहे की संजय गांधी निराधार योजना जी आहे या योजनेअंतर्गत बरेच पेन्शन मिळतात, म्हणजे विधवा पेन्शन असेल, दिव्यांगांसाठी पेन्शन असेल, या पेन्शन मिळतात। परंतु सरकारकडून असे सांगण्यात आलेले आहे की यातील काही जणांचे अनुदान वाढणार। म्हणजे महत्त्वाचे अपडेट म्हणजे ही सांगायची होती की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे अनुदान वाढीची घोषणा केली आहे ती अनुदान वाढीची घोषणा आहे ती फक्त 2 वर्गांसाठी होऊ शकते, म्हणजेच विधवा पेन्शन योजनेमध्ये वाढ होऊ शकते आणि दिव्यांगांसाठीची जी योजना आहे त्यामध्ये वाढ होऊ शकते। बाकीच्या योजनांमध्ये वाढ होऊ शकते का हे फिक्स सांगण्यात आलेले नाही, परंतु या 2 योजनांतर्गत जे अनुदान आहे ते मात्र फिक्स वाढणार आहे असे महासंवाद जे आपली एक वेबसाईट आहे, सरकारचं पोर्टल आहे, त्याच्यावर सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। परंतु याचा आम्ही एक शासन निर्णय सुद्धा काढू तेव्हाच तुम्ही गृहीत धरा की तुमची पेन्शन वाढली आहे, म्हणजेच या 2 वर्गाची पेन्शन वाढली आहे किंवा त्यामध्ये अजून काही वर्ग ऍड होतील त्यांची पेन्शन वाढेल। परंतु हे 2 वर्ग तर फिक्स आहेत की ज्यांची पेन्शन वाढणार आहे। आता तुम्हाला माहित आहे पावसाळी अधिवेशन चालू आहे, 18 तारखेपर्यंत हे पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि याच्यामध्ये सुद्धा या योजनांबद्दलचा किंवा कर्जमाफीचा मुद्दा सर्व विरोधकांनी उचलून धरलेला आहे आणि आता तर बच्चू कडू यांनी पदयात्रा सुरू केलेली आहे। यामध्ये सुद्धा जेव्हा बच्चू कडू हे 3 तारखेला त्या अधिवेशनात होते आणि तेव्हा त्यांनी हा मुद्दा मांडला आणि बाहेर आल्यावर जेव्हा बच्चू कडू यांनी लाईव्ह सांगितलं त्यावेळी काय झालं होतं तर बच्चू कडू यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही आता आश्वासन दिलं आहे की आम्ही अनुदान वाढवतो, हे तोंडी आश्वासन दिले आहे आणि या सरकारने या अगोदर खूप तोंडी आश्वासन दिलेले आहे, परंतु आता आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे। आम्ही लेखी घेतल्याशिवाय आमचं आंदोलन थांबवणार नाही किंवा आमची मागणी जी आहे ती थांबवणार नाही असे स्पष्टपणे बच्चू कडू यांनी सांगितले आहे। तुमचं काय मत असेल यावर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला समजलं असेल की बच्चू कडूंची भूमिका ही योग्य आहे, कारण या सरकारने या अगोदर बरीच आश्वासन दिले आहेत परंतु त्यातील काहीच आश्वासन पूर्ण केले आहेत, ती पण अर्धवट पूर्ण केलेले आहेत। त्यामुळे आता ही जी अनुदान वाढीची घोषणा आहे ती आम्हाला लेखी द्या असं बच्चू कडू साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा जुलैचा हप्ता आत्ताच परवापासून बऱ्याच जणांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तो हप्ता 1,500चा दिला, परंतु यानंतरचा हप्ता आम्हाला पावसाळी अधिवेशन झाल्यानंतरचा यानंतरचा हप्ता जो आहे म्हणजे जुलैचा हप्ता तो आम्हाला 1,500 नको आहे असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे। शिवाय सर्व लाभार्थ्यांनी सुद्धा सांगितलेले आहे। त्यामुळे हा हप्ता जुलैपासूनच वाढवा आणि आम्हाला तो लेखी द्या, तुम्ही वाढवणार आहात असे स्पष्टपणे बच्चू कडू किंवा लाभार्थ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। त्या अगोदर लाभार्थ्यांना एक काम करायचं आहे की डीबीटी ज्यांचा ऍक्टिव्ह नाही त्यांनी डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या। सर्वात महत्त्वाचं मी अगोदरच्या अगदी 15 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उत्पन्नाचा दाखला, हयातीचा दाखला वगैरे, परंतु बऱ्याच जे आपले व्ह्यूअर आहेत त्यांच्या कमेंटच्या माध्यमातून जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे असतील किंवा बाकीचे असतील त्यांची कमेंट्सच्या माध्यमातून बरेच असे प्रश्न जे उत्तर आलेले आहेत
की आम्ही हयातीचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला द्यायला गेल्यावर आम्हाला याची काही गरज नाही असे सांगतात। सो तुमच्या बाजूने क्लिअर राहा, तुम्ही जमा करायला जावा, नाही घेतला तर नाही, परंतु सर्वात महत्त्वाचा तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या। कारण आपल्या महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा आता सर्व योजनांचे पैसे डीबीटी मार्फत सर्वांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत। त्यामुळे जर तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या। डीबीटी ऍक्टिव्ह करायचं असेल तर तुम्ही घर बसल्या डीबीटी ऍक्टिव्ह करू शकता। तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही तुम्ही चेक करा, म्हणजे ऑनलाईन चेक करू शकता। 2 मिनिटाची गोष्ट आहे, तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे चेक करा। जर नसेल ते कोणत्या बँकेला आहे ते सुद्धा तिथं स्टेटस मध्ये दाखवत आहे। सो तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे ऑनलाईन पद्धतीने चेक करा, आणि जर नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन डीबीटी ऍक्टिव्ह करून घेऊ शकता। सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा होता, डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या। कारण जुलैचा हप्ता हा बच्चू कडू यांनी सांगितलेला आहे, जर अनुदान वाढ झाली तरच लाभार्थ्यांना द्या, नसेल तर देऊ नका, आणि तसं आश्वासन आम्हाला आता द्या, त्याशिवाय आम्ही पदयात्रा थांबवणार नाही हे सुद्धा बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे। त्यावरती कर्जमाफीचा सुद्धा मुद्दा उचलून धरलेला आहे, आणि कर्जमाफीनंतर त्यांनी बाकीच्या या ज्या छोट्या छोट्या ज्या मागण्या केल्या होत्या ते सुद्धा सरकारने पूर्ण कराव्यात हे सुद्धा बच्चू कडू यांनी सांगितलेले आहे, आणि हे लेखी स्वरूपात पाहिजे असं सुद्धा सांगितलं आहे। तुम्हाला अनुदान किती वाढावं असं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। कारण बच्चू कडू यांचं म्हणणं आहे, आम्हाला अनुदान हे 6,000 रुपये झालं पाहिजे, म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी, दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी यांचं अनुदान हे 6,000 रुपये व्हावं असं आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे असं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे। सो तुमचंही मत कमेंटमध्ये काय हे सांगा। आणि सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा या व्हिडिओचा आपण सांगितला होता मगाशी, तो महासंवाद या पोर्टलवरती एक पेज आला आहे, त्या पेजवरती सांगितलेलं आहे की वाढली तर पेन्शन वाढू शकते, ती विधवा पेन्शन योजना आणि दिव्यांगांसाठी जी पेन्शन आहे ती वाढू शकते, बाकीची पेन्शन वाढेल किंवा नाही याचा GR आम्ही स्पष्ट करू असे सरकारने सांगितलेले आहे। सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे। सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।